माझ्या आयुष्यामध्ये फक्त एकच आहे, फक्त वडिलांचं ना मोठं करा. आणि या निमित्ताने मला त्यांना एक शेवटची श्रद्धांजली आहे की तुमचा मुलगा तुमचा करू शकेल, तुमचं नाव ठेवू शकेल. एकदम माझ्या आयुष्यात मला पैशाची गरज नाही, मला कशाचीच अपेक्षा, फक्त एक त्यांच्या नावासाठी मला करायचं आहे. मी निश्चित रूपाने ते करू दाखव. देव पण माझ्या बरोबर आहे 100%, तुम्ही माझ्या बरोबर आहे. होणार म्हणजे होणारच. आपण सगळ्याला शरद पवार साहेब दिसले म्हणजे त्यांचा फार माझे वडील वेडे होते पवार साहेबांसाठी, अजितदादासाठी. आणि आज खरं तर ते 40 वर्ष काम करत असताना आपलं पक्षासाठी किती कुटुंबाचं योगदान झालेलं आहे, किती घाम गळालेला आहे, किती वेळ गेलेला आहे, पण याची पर्वा न करता आपण उद्या पक्ष आपल्याला काही जबाबदारी देईल ते आपण पाळायला निश्चित रूपाने तयार आहे. आज माझ्या मागे वडील नाही तर आज तिकीट मागायला सुद्धा मला जास्त धावपळ करायला लागली नसते, कारण की त्यांचं निश्चित रूपाने त्यांनी हे तिकीट आणलंच. पण ठीक आहे, मला माहिती आहे मी जे आज काम करतोय त्यांचं गेल्यानंतर तर त्या निश्चित रूपाचं कुठेतरी फळ मला निश्चित रूपाने भेटेल. माझ्या परिवाराला या 40-50 वर्षाचा जो त्याग आहे समाजासाठी त्याचं कुठेतरी आम्हाला त्याची पोचपावती भेटेल. या इलेक्शनला उभं राहत असताना आपण सक्षम आहोत, आपण कॅपेबल आहोत, आपण समाजासाठी 24 तास वेळ देऊ शकतो, त्यामुळे आपण ही निवडणूक लढवत आहे. यासाठी कुठली प्रसिद्धी किंवा एक पद आम्हाला लागून जाईल किंवा आम्हाला काहीतरी मान सन्मान भेटेल याची आम्हाला कधीच गरजही नाही, त्याची आम्हाला अपेक्षा पण नाही. कारण की 24 तास माणसांमध्ये राहण्याची आमची नेचरच आमचं असं आहे की माणसं जोडायची, लोकांसाठी पळायचं, लोकांच्या सुखामध्ये आम्हाला आनंद भेटतो. आणि एखाद्याने एखाद्या गोष्टीसाठी फोन केला किंवा कुठल्या मदतीसाठी फोन केला तर अभिमान वाटतो की आज 100 लोक सोडून सुद्धा आपल्याला फोन करतात सगळ्यात. तर ही आपली कामाई आहे. तुम्ही एवढ्या शॉर्ट नोटीसवर आलात, खरंच तुमचं मनापासून मी परिवाराच्या वतीने, आमच्या ग्रामस्थांच्या वतीने, सर्व मित्र परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागतही करतो आणि आपले आभारही मानतो. या निवडणुकीच्या निमित्ताने एवढंच सांगतो की प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला पैसे कमवण्यासाठी राजकारणात जायचंय, मला पद कमवण्यासाठी. माझे वडील 2017ला गेले. त्यांना म्हणजे त्यांचं स्वप्न होतं ते राहून तो इथे तेजस बसलेला आहे.